श्रद्धा असेल तर दान करा, विनाकारण कोणी म्हणतंय म्हणून करू नका. आणि शक्ती असेल तर दान करावं. दानाला दोन हेतू सांगितलेले आहेत, श्रद्धा आणि शक्ती, द्विहेतू. षडधिष्ठान, दानाला 6 अधिष्ठान सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम, हर्ष, लज्जा, भय. 6 अधिष्ठान आहे महाराज. धर्म कार्य जीवनात घडण्यासाठी, धर्म घडण्यासाठी दान करा. अर्थ सिद्ध होण्यासाठी दान करा. काम सिद्ध होण्यासाठी दान करा. हर्ष, आनंद झाल्यानंतर दान करा. लज्जा, कधी कधी माणसं लाजेपोटी दान करतात, नाही का? गावातला हात मजुरी करणारा माणूस 5,000ची पावती फाडतय, आणि ज्याच्या घडी 50 एकर आहे तो 500 रुपये काढतय, आणि त्याचं 500चं नाव वाचून मग त्याला लाज वाटते. अरे, हातमजुरी करणारा 5,000 देतो आणि मी 500 देतो, लाज वाटते. आणि मग लाज काज जे दान करतात त्याला लज्जा दान म्हणतात. ते पण एक अधिष्ठान सांगितले. हर्ष, लज्जा आणि भय. काही काही माणसं भीतीपोटी दान करतात, भीतीपोटी दान करतात. जर नाही गणपतीला पावती फाडली तर गणपती मागं लागल काय, नाही का? नाही सप्त्याला पावती फाडली तर आपलं काही बरं वाईट होईल का? भीतीपोटी काही काही माणसं दान करत असतात. दानाचे 6 अधिष्ठान सांगितलेले आहेत. षडधिष्ठान, दानाचे 6 अंग सांगितलेले आहेत. षडंगंच. कोणते अंग आहेत दानाचे 6? ठिकाण पवित्र असावं, देश पवित्र असावा, काळ पवित्र असावा, देणारा पवित्र असावा, घेणारा पवित्र असावा, आणि जी वस्तू आपण देतोय ती आपल्या घामाची असावी. आपल्या मेहनतीच्या कष्टाच्या पैशातून आपण दान त्या ठिकाणी द्यावं. हे दानाचे 6 अंग सांगितलेले आहेत. षडंगंच. आणि असं जर दान केलं तर 2 प्रकारचा परिणाम प्राप्त होतो जीवनामध्ये. द्विपाक युक्त. 2 प्रकारचा परिणाम. कोणता? इहलोकाचं सुख जीवाला मिळत असतं, आणि परलोकामध्ये सुद्धा सुख त्याला मिळत असतं. दान दिल्यानंतर सुख मिळतच मिळतं, त्याच्यामध्ये शंका नाही. दान दिल्यानंतर सुख मिळतं महाराज. इहलोकाचंही सुख आणि परलोकात गेल्यानंतरही आपल्याला सुख मिळत असतं. म्हणून दान करावं. 2 प्रकारचा परिणाम. द्विपाक योग पुढे वर्णन करतात. चतुष्प्रकारम, दानाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. एक नित्यदान, एक नैमित्तिक दान, एक काम्य दान आणि एक ध्रुव दान. दानाचे 4 प्रकार सांगितले. एक नित्यदान, माणसानं रोज काही ना काहीतरी द्यायचं. भगवान कृष्ण परमात्मा नित्यदान करायचे. कर्ण नित्यदान करायचा, रोज काही ना काहीतरी द्यावं, कोणाला तरी दान द्यावं. नित्यदान आहे. नैमित्तिक दान, द्वादशी आहे, काल मौनी अमावस्या होऊन गेली, अशा समयाला त्या ठिकाणी दिलेलं दान नैमित्तिक दान आहे. काही काम्य दान आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी जे दिल्या जातं त्याला काम्य दान म्हणतात. नवसाचं दान त्याला म्हणतात. आपण काहीतरी कामना केली, काहीतरी नवस केला आणि तो पूर्ण झाला, आणि ते पूर्ण झाल्यानंतर दिलेलं दान त्याला काम्य दान असं म्हणतात. आणि एक दान आहे त्याला ध्रुव दान म्हणतात. एखाद्या गावामध्ये जर पाण्याची व्यवस्था नसेल तर एखाद्या धनवानाने विहीर खोदून देणं हे ध्रुव दान आहे. अढळ दान आहे. ते नेहमी स्वरूपासाठी चालणारं ध्रुव दान. एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या भागातून, आपल्या गावातून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी तिथं जर त्यांना राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांच्यासाठी धर्मशाळा आदी बांधून देणं हे ध्रुव दान आहे. अढळ दान आहे. ते बराच काळापर्यंत त्या दानाचा वापर होणार आहे, म्हणून त्याला ध्रुव दान असं म्हणतात. अशा प्रकारे दानाचे 4 प्रकार. चतुष्प्रकारम पुढं वर्णन करतात. त्रिविधम, दानाच्या 3 विधी आहेत. एक उत्तम दान, एक मध्यम दान आणि एक कनिष्ठ दान. दानाच्या 3 विधी उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. ज्याला दान द्यायचंय त्याच्या घरी जाऊन दिलेलं दान उत्तम दान. ज्याला दान द्यायचंय त्याला आपल्या घरी बोलवून दिलेलं दान मध्यम दान. आणि ज्याला मागून ओढाताण करून त्या ठिकाणी दिलेलं दान, देत नाही काय का, फाडत नाही काय का पावती, देत नाही काय का पावती, ओढाताणी करून दिलेलं दान त्याला अधम दान म्हणतात. अधम दान. कबीरदासांनी आपल्या एका दोह्यामध्ये 3 दानं सांगितलेले आहेत. कबीरदासजी सांगतात
बिन मांगे दे दूध बराबर, मांगे दे तो पानी। बिन मांगे दे दूध बराबर, मांगे दे तो पानी, और खींचा तानी करके दे तो खून बराबर जानी। कबीरदासजी सांगतात, न मागता दिलेलं दान दुधासारखं आहे। बिन मागे दे दूध बराबर, मागितल्यानंतर दिलेलं दान, मागे दे तो पाणी, ते पाण्यासारखं आहे। आणि जबरदस्तीनं माग लागून घेतलेलं खिचा तानी करके देतो खून बराबर जानी, ते रक्तासारखं आहे, अधम दान आहे। त्रिविधम दानाच्या 3 विधी सांगितल्या आणि पुढे वर्णन करतात, त्रिनाशम दानम उच्यते। दान 3 प्रकारे नाश पावतं म्हणे। आता हे लक्षात घ्या बरं का, केलेलं दान 3 प्रकारे नाश पावतं। कोणतं कोणतं? अयोग्य व्यक्तीला केलेलं दान नाश पावतं महाराज। दान करत असताना पुढच्याचा अधिकारही पाहायला पाहिजे। आपण कोणतं दान कोणाला देतोय? अन्नदानाचा अधिकार सगळ्यांना आहे, ते सगळ्यांना करावं। द्रव्य दान देत असताना पुढच्याचा अधिकार पाहावा, धनदान करताना अधिकार पाहावा, सुवर्ण दान करताना अधिकार पाहावा, पुढच्याचा अधिकार पाहून वस्त्रदान करताना पुढच्याचा अधिकार पाहावा। अधिकार न पाहता केलेलं दान वाया जातं। अयोग्य ठिकाणी केलेलं दान वाया जातं। काही काही ठिकाणं चांगले नसतात, काही काही ठिकाणी दान करू नये। अयोग्य ठिकाणी अयोग्य काळामध्ये केलेलं दान वाया जातं। आणि तिसरं सांगितलेलं आहे, दिलेलं दान, दिलेल्या दानानंतर जर अंतःकरणामध्ये पश्चाताप निर्माण होत असेल तर दिलेलं दान सुद्धा वाया जातं। उदाहरण सांगायचं झालं तर, घरी ब्राह्मण बुवांना बोलवलं, सत्यनारायणाची पूजा करून घेतली, देवा किती झाली दक्षिणा, द्या तुमच्या हिशोबानं। नाही नाही, तुम्ही नाराज नाही झाले पाहिजे, तुमच्या तोंडानं सांगा। आणि मग द्या, मग 1000-1100 रुपये द्या। 1000-1100 मागितल्यानंतर मग आता मागितलेत, आपण म्हटलं तुमच्या तोंडाने, मग आता दिले तर खरं, आता देऊन तर देतात, पण ब्राह्मण बुवांनी घराच्या बाहेर पाय टाकल्याबरोबर काय नांगर धरला होता काय? अर्धा तास तर पूजा नाही केली। काय वखर धरला होता काय? अर्धा तास तर पूजा नाही केली आणि 1100 घेऊन गेला। असं तुम्ही म्हटलं रे म्हटलं, पूजाही वाया गेली आणि तुमचं दानही वाया गेलं। एकदा हातातून सुटलं रे सुटलं की त्याच्याबद्दल मोह धरायचा नाही, त्याच्याबद्दल पश्चाताप करायचा नाही। आनंदाने त्या ज्यालाही द्यायचंय आनंदाने द्या, नाही तर देऊ नका। द्यायचं ते आनंदाने, आणि दिल्यानंतर पश्चाताप केला रे केला, अरे अरे पश्चाताप केला, उगाच दिले, एवढे कशाला पाहिजे होते? 500 दिले असते तर जमले असते, फालतूच 1000 दिले। असं जर म्हटलं तुम्ही, तोंडातून निघालं, मनातही आलं तुमच्या, तरी ते वाया जातं। त्याच्यामुळे देत असताना पवित्र अंतःकरणानं द्यावं, की ज्याच्यानंतर पश्चाताप होता कामा नये। आणि पश्चाताप झालं तर ते दान वाया जातं। त्रिदानम त्रिनाशम दानम उच्यते, अशा प्रकारे हे दान तत्व त्या ठिकाणी आहे महाराज। नंद बाबा जे दान करतात, अक्षय दान करतात, पुत्र प्राप्त झाल्यानंतर जे दान करतात, नंदस्त्वात्मज उत्पन्ने, आणि दान केलं पाहिजे माणसाने। हो, धर्मशास्त्र सांगतं आपल्या संपत्तीतील 10वा हिस्सा माणसानं दान केलं पाहिजे। तुम्ही अनुभव घ्या, आम्ही आमच्या जीवनात अनुभव घेतोय महाराज। वर्षभर जेवढ्या कथा कीर्तन करतो, जेवढी संपत्ती कमवतो, त्याच्यातलं महाराज मी अगोदर करतो मग लोकांना सांगतो। माझं शास्त्र थोडंसं अवघड आहे, मी फक्त सांगत नाही, अगोदर ते वागतो आणि नंतर सांगायचा प्रयत्न करतो। जे मी वागत नाही ते मी तुमच्या पुढे कधी सांगत नाही। वर्षभर जेवढे कार्यक्रम होतात त्याच्यातला सगळा त्या ठिकाणी 10वा हिस्सा टोटल कलेक्शन करतो, आणि मग शेवटी त्याच्यातले 10वा हिस्सा, 10वा तुम्हाला सांगतो, पण त्याच्यापेक्षाही जास्त दान आमच्या जीवनामध्ये आम्ही करत असतो। त्याचा परिणाम असा व्हायला लागला की आधीपेक्षा जास्त दाम दुपटीनं आम्हाला भेटायला लागलं। हा आमचा अनुभव आहे। म्हणून आपल्या संपत्तीतील 10वा हिस्सा माणसानं दानच केला पाहिजे, करावाच करावा। नाही केला तर तुम्ही लाख महाराज पेट्या भरून ठेवा, तुम्ही लाख अकाउंट भरून ठेवा, पण तुमचे पोरं त्याचा चांगल्या मार्गासाठी वापर करतीलच असं नाही। मुलं त्याचा चांगला वापर करतीलच असं नाही, उलट मुलांच्या बुद्ध्या बिघडल्याशिवाय राहणार नाही। आपल्या कमाईतील जर 10वा हिस्सा दान नाही केला तर येणारी पिढी महाराज त्याचा बुद्धीचा रास ते धन करत असतं। म्हणून आपलं धन शुद्ध राहावं याकरता दान केलंच पाहिजे, केलंच पाहिजे, केलंच पाहिजे।
एक बार प्यार से और जोर से बोलो राधे राधे। थोड़ा और जोर से, थोड़ा प्यार से बोलो राधे राधे। नंद बाबा दान करतात। किती दान? वाच इत्वा स्वस्तनय। ब्राह्मण मंडळी बोलवतात। तुम्ही भाग्यवान आहे महाराज, तुमचं गाव, ब्राह्मण देवता तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी आहेत। भूदेवता ज्या गावामध्ये आहे तिथं काही कमी नसते, त्यांचा आदर त्या ठिकाणी आपल्याला करता आला पाहिजे। भूदेवांचा, ब्राह्मण देवतांचा नेहमी आदर करावा। समोरून आल्यानंतर, दिसल्यानंतर त्यांना प्रणाम वंदन त्या ठिकाणी आपण करावं। आपल्या घरी बोलवून त्यांना त्या ठिकाणी आदर द्यावा, सन्मान द्यावा, नित्य दान त्यांना त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे। आपण भाग्यवान आहात की त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी ब्राह्मण देवता आपल्या गावामध्ये निवास करत आहेत। आमच्या गावामध्ये अगोदर काही घरं होती ब्राह्मण मंडळींची, आम्हाला आनंद होता तेव्हा। मात्र ते आता सगळे, काही कोणी मुंबईला गेलं, कोणी नागपूरला गेलं। आता कोणाला दान द्यायचं असलं तर काही समयाला ते सुद्धा आमच्याकडून घडत नाही, याचं आम्हाला दुःख वाटतं। तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी हे भूदेवता या ठिकाणी आहेत, आपण त्यांचा आदर करा, सन्मान करा। बोलिये भूदेव महाराज की जय। वाच इत्वा स्वस्तनय। चांगल्या चांगल्या प्रसंगाला त्यांच्याकडून स्वस्ती वाचन करून घेतलं पाहिजे। नंद बाबा स्वस्ती वाचन करून घेतात। जातक कर्मात्मजस्य वै आणि कार्यामास विधिवत पितृदेवार्चनम तथा। आपल्या पितरांना त्या ठिकाणी ते तर्पण करतात, पितृतर्पण त्या ठिकाणी करतात। प्रत्येक चांगल्या प्रसंगाला, मंगल प्रसंगांना आपल्या पितरांचं स्मरण माणसाने केलंच पाहिजे। माणसं म्हणतात हल्ली त्या ठिकाणी बरेचसे लोक घरामध्ये बिघडायला लागलं सगळं की मग ब्राह्मण देवतांकडे जातात आणि ब्राह्मण देवता म्हणतात पितृदोष आहे तुम्हाला। पितृदोष ऐकल्यानंतर लोक तेवढ्यावर चुपचाप बसत नाही, या ब्राह्मण लोकांचा धंदाच झाला म्हणते, प्रत्येकाला पितृदोषच सांगते म्हणते। अरे त्यांचा कशाचा धंदा, ते तुमच्या हिताचं सांगतात। तुमच्या बापजाद्यानं त्यांच्या बापजाद्याला त्या तर्पण कधी केलं नाही। तुम्ही तुमच्या बापजाद्यांना, जे निघून गेले तुमच्या घरामधून, त्यांच्यासाठी त्यांना प्रत्येक सणावाराला, उत्सवाला, प्रत्येक तिथीला त्यांच्या संबंधाने जे जे करायला पाहिजे ते तुम्ही करत नाही। आणि वरचे पितर, पितृदेवो भव सांगितले महाराज। आपल्या घरातले गेलेले पितर म्हणजे कोणी सामान्य नसतात, त्यांना देवत्व प्राप्त झालेलं असतं, त्यांना पितृदेव, त्यांच्या पुढे देव शब्द लावलाय ना शास्त्राने। का लावलाय? विनाकारण लावलाय का? काहीतरी कारण असेल ना त्याला। म्हणून आपल्या गेलेले पितर तृप्त करण्यासाठी चांगल्या मंगल प्रसंगामध्ये, चांगल्या प्रत्येक उत्सवामध्ये आपल्या पितृंना तर्पण त्या ठिकाणी, ज्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात, ते केलं पाहिजे। नंद बाबा पितृदेवार्चनम तथा। नंद बाबांनी भगवंत जन्माला आले, भगवंत प्रगट झाले तर पितृदेवार्चन त्या ठिकाणी केलेलं आहे। नांदी श्राद्ध अधिक क्रिया ब्राह्मण देवतांकडून नंद बाबांनी करून घेतलेले आहेत भा। आणि धेनुनाम नियुते प्रादात विप्रेभ्य समलंकृते। आणि आपल्या महालामध्ये जे भांडारगृह होतं महाराज, ते भांडारगृह मोकळं केलं। मग ज्याला तांब पाहिजे तांब घेऊन जायचं, पोतं भरायचं तांब्यानी आणि घेऊन जायचं। दुसरा म्हणायचा अरे तांब काय नेतं? नंदबाबांनी चांदीचं कोठार उघड केलं, ते तांब तिथंच टाकायचं, चांदीचं पोतं भरायचं आणि डोक्यावरती ठेवायचं आणि घेऊन जायचं। तिसरा म्हणायचा अरे चांदी काय नेतो? सोन्याचे कोठार मोकळे केले, सोन्याचं पोतं भरायचं, सोनं घेऊन जायला लागले का अरे हिरे माणिक मोती सगळे सगळे कोठार नंदबाबा त्या ठिकाणी मोकळे करत आहेत। गाईचं दान नंदबाबा करत आहे। धेनुनाम नियुते प्रादात विप्रेभ्य समलंकृते। ब्राह्मण देवतांना गाय त्या ठिकाणी दान करतात। किती गायी दान केलेले आहेत? आता याच्यामध्ये प्रत्येक संतांनी वेगळे वेगळे भाव सांगितलेले आहेत। कोणी सांगतं 2 लाख गायी दान केल्या, कोणी सांगतं 9 लाख गायी दान केल्या। मात्र गायी दान केल्या हे महत्वाचं। आणि कशा दान केल्या? जी मरायला लागलेली आहे नाही का, जी आता पाठपोट तिची एक झालेली आहे, मरायला लागलेली आहे, मरी गाय बम्मन को दान, अशी गाय दान केली का? नाही महाराज, पहिल्या वेताची, जी आता नुकतंच बाळाला, वासराला जन्म देणार आहे, व्यायला आलेली आहे, गाभणी आहे, आता ती 2-4 दिवसात बाळाला त्या ठिकाणी वासराला जन्म देईल अशी गाभणी, अशी व्यायला आलेली किंवा जिला वासरू झालेला आहे अशी गाय, आणि नुसतं दान नाही केली,
तर त्या प्रत्येक गायीच्या अंगावरती झूल पांघरायची, तिच्या गळ्यामध्ये सुवर्णाचे अलंकार, पायामध्ये सुवर्णाचे घुंगर बांधायचे, तिच्या शिंगावरती सुवर्ण टाकायचं, तिच्या अंगावरती सुवर्णाचे हार टाकायचे आणि समलंकृते अलंकारांनी मढवून महाराज अशा गायी नंदबाबा दान करतात. गोदान माणसाने जीवनात एकदा तरी केलंच पाहिजे. हो, एकदा तरी जीवनामध्ये माणसानं गोदान केलं पाहिजे. का करावं? ज्या वेळेला मनुष्य पुयोत अशा त्या नरकामध्ये जातो ना, म्हणे वैतरणी नरकामध्ये जातो, आणि वैतरणी नरकामधून जर तरुण जायचं असेल तर त्या गायीच्या शेपटीला धरूनच त्या ठिकाणी तरुण जाता येतं म्हणे. परंतु ते आपण गाय दान केली तर ते त्या समयाला आपल्याला ते गायीची शेपूट त्या नरकातून तरुण जाण्यासाठी मिळतं म्हणे. म्हणून जर जीवनामध्ये कधी वाईट कर्म घडले आणि पाप झालं, नरकात गेलो, तर किमान एखादी गाय दान केलेली असेल तर त्या नरकातून तरुण जाण्यासाठी ती गायच आपल्याला त्या ठिकाणी तारणारी ठरते. आणि म्हणून दान गायीचं त्या ठिकाणी केलं पाहिजे. एक गाय तरी माणसानं जीवनात कोणाला तरी दान दिली पाहिजे. एक बार प्यार से बोलो. फक्त हात वर करायला लागले. राधे राधे कोण बोलेगा? तुम्ही म्हणा महाराज ते सगळा ठेका तुमच्याकडे दिलाय. थोड़ा जोर से बोलो, थोड़ा प्यार से. राधे राधे. शास्त्र सांगतं, कालगतीने अशुद्ध झालेली भूमी थोड्या काळानंतर त्या ठिकाणी अशुद्ध भूमी पवित्र होत असते. स्नान केल्यानंतर शरीर पवित्र होत असतं. कपडे धुतल्यानंतर पवित्र होत असतात. संस्कार केल्यानंतर गर्भ पवित्र होत असतो. संस्काराने गर्भ पवित्र होत असतो. म्हणून आजकाल गर्भ संस्कार केंद्र चालू झालेले आहेत बरं का. संस्काराने गर्भ पवित्र होत असतो. यज्ञाने ब्राह्मण देवता पवित्र होत असतात. तपश्चर्याने इंद्रिय पवित्र होत असतात. दानाने धन पवित्र होत असतं आणि समाधानाने मन पवित्र होत असतं. आणि आत्मेची शुद्धता जर पाहिजे असेल तर महाराज आत्म्याची शुद्धी ही आत्मज्ञानानेच होत असते. आत्मज्ञानाशिवाय आत्म्याची शुद्धी नाही. नंद बाबा या ठिकाणी दान करतात. सौमंगल्य गिरो विप्रा सुतमागद बंदिन गायकाश जगुर्णे दुर्भ्यो दुंदुभयो मुहो. आणि महाराज त्या गोकुळीच्या सुखाचं काय अंत पार नाही राहिलेला आहे. सगळ्या गोप गोपिका सुंदर शृंगार करून त्या ठिकाणी येतात, नटून येतात, सजून येतात, धजून येतात. सुंदर सुंदर भेट वस्तू हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी येतात. यशोदा मैयाला देतात. भगवंताचा जन्म झालेली बातमी ऐकून लाला जन्म सुनी आई यशोदा मैया दे दो बधाई. लाला जन्म सुनी आई यशोदा मैया दे दो बधाई.
सगळ्या गोप गोपिका येतात. मैया बधाई हो मैया, आपण आणलेल्या भेट वस्तू देतात आणि मैयाकडून अनेक प्रकारच्या भेट वस्तू त्या घेत आहेत. सगळ्या गोप गोपिका सजून धजून येत आहेत. बधाई त्या ठिकाणी देतात. बधाई हो मैया. सगळे गोपाळ एकत्रित येतात आणि महाराज कोणी दह्याचे गोळे करत, कोणी लोण्याचे गोळे करत आणि एकमेकाच्या अंगावरती टाकतात. रत्नांची उधळण त्या ठिकाणी करतात. हिरे माणिक मोती त्या ठिकाणी उधळत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गीत त्या सगळ्या गोप गोपिका त्या ठिकाणी गात आहे. एक गवळण दुसरीला, दुसरी गवळण तिसरीला आणि तिसरी गवळण चौथीला त्या ठिकाणी सांगत आहे. गवळण हो गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हो गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एक पुढे वाटताते सुंदवडे. पुढे वाटताते सुंदवडे. एक धावती एक पुढे वाटताते सुंदवडे. धावती एकी पुढे वाटताते सुंदवडे. हो गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण एकीला, दुसरी तिसरीला, तिसरी चौथीला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी आपापसा मिळून येतात, गीत गातात. कुणी फुगड्या खेळतय, कुणी पिंगा त्या ठिकाणी करत आहे आणि अशा प्रकारे दिव्य आनंद त्या सगळ्या गोप गोपिका त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. नंद घर आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. सौ सौ बार बधाई लोगों लाखों बार बधाई. सौ बार बधाई लोगों लाखों बार
रही आज बधाई। नंद जी के आंगण में बज रही आज बधाई। महाराज अनेक दिवस पर्यंत तो उत्सव त्या ठिकाणी चालू राहिला, अनेक दिवस पर्यंत उत्सव तो चालू होता। मात्र आपल्याला पुत्र झाला, आपण आता राजाला त्या ठिकाणी काहीतरी दिलं पाहिजे, भेट वस्तू देण्यासाठी म्हणून नंद बाबा त्या ठिकाणी जातात। आपण थोडं असं मागं जाऊ कथेमध्ये। काल आपण पाहिलं टोपलीमध्ये भगवंताला त्या ठिकाणी आणलेलं आहे, आणि आणल्यानंतर मग तिथे जन्माला आलेली माया नंदबा त्या वसुदेवजी आपल्या टोपलीमध्ये ठेवतात आणि कारागृहामध्ये घेऊन जातात। कारागृहामध्ये माया गेल्यानंतर महाराज तिथे काय घडलं? रडे माया करी आकांत, आकांत करायला लागली, रडायला लागली। सांगितलं 8वा झाला, 8वा झाला, 8वा मुलगा झाला। परंतु एक सेवकाने सांगितलं मुलगा नाही, 8वी मुलगी झाली, 8वी मुलगी झाली। परंतु नारदजींचे शब्द त्यांना माहिती होते कंसाला, म्हणून कंस धावत पळत आला, त्या मायेला धरलं, 2 पाय धरले, गरगर गरगर फिरवून दगडावरती आपटणार तेवढ्यामध्ये ती माया हातातून सुटली आहे आणि अष्टभुजा रूप तिनं धारण केलं। अरे मला काय मारतोस? तुला मारणारा काळ माझ्या आधीच उपजलेला आहे। तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, हो तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, उपजला माझ आधी, उपजला माझ आधी, तुझ लागी वधी, तुझ लागी वधी, हो तुझ लागी वधी, तुझ लागी वधी। तुझ लागी वधी आणि उपजला मज आधी। महाराज तो कंस लटलट लटलट कापायला लागला। कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टा चळकाप सुटला। होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, गोकुळामध्ये आनंद आहे आणि इकडे कंसाला घाम फुटलाय। महाराज जीवन हे असंच असतं, एका वेळी एकाला आनंद असतो तर दुसऱ्याला दुःख असतं, एकाच वेळी सगळे आनंदी राहू शकत नाही आणि एकाच वेळी सगळे दुःखीही राहू शकत नाही। एकाच बापाच्या 2 पोरी, एकीला सुख असतं तर एकीला दुःख असतं, दोन्हीला सुखच असेल असं नाही आणि दोन्हीलाही दुःखच असेल असंही नाही। एकीला सुख असतं तर एकीला दुःख असतं, नाही का? आंब्याच्या रसाला बापानं दोन्ही पोरीला आमंत्रण पाठवले, दोन्ही पोरी त्या ठिकाणी आल्या आणि आंब्याच्या रसाला आल्यानंतर बाप दोन्ही पोरीला विचारतो, बेटा तुझं कसं आहे? मोठ्या पोरीला विचारलं आणि मग ती मोठी पोरगी सांगायला लागली, बाबा तुमच्या आशीर्वादानं फार चांगलं आहे, वीट भट्टीचा कारखाना चांगला जोरामध्ये चालू आहे, 4-5 भट्ट्या आतापर्यंत त्या ठिकाणी खपल्या, आता 2 भट्ट्या लावलेल्या आहेत, आता पांडुरंगाला हात जोडून प्रार्थना करत आहे, अजून 15 दिवस पाऊस नाही पडला तर 5 लाखाचा फायदा। आणि तेच त्या ठिकाणी लहान मुलीला विचारलं, बेटा तुझं कसं चालू आहे? माझं विचारूच नका बाबा, माझं काही सांगण्यासारखं नाही, 4 वर्ष झालं सावकाराकडून कर्ज आणून 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 शेतीवाडी करणं चालू आहे। या वर्षी जर वेळेवरती पाऊस नाही पडला, चांगलं पीक जर नाही पिकलं तर घरदार विकायची वेळ आहे बाबा। एकीला सुख आहे तर एकीला दुःख आहे, एकाच वेळेला सगळे सुखी नसतात आणि एकाच वेळेला सगळे दुःखी नसतात। गोकुळामध्ये आनंद आहे आणि मथुरेमध्ये दुःख त्या ठिकाणी आहे। दुष्टा चळकाप सुटला, दुष्टाला आनंद दुःख त्या ठिकाणी झालं। लगेच कंसाने त्या ठिकाणी महाराज सभा भरवली, जा त्याला बोलवा, जा मारा त्याला, जा मारा त्याला, जा मारा त्याला। अरे पण त्याला म्हणजे नक्की कोणाला मारायचं? त्याचं काय नाव गाव आता पता काहीतरी पाहिजे ना। जाओ भाई जाऊन उसको बोला केला, उसको म्हणजे किसको? उसको म्हणजे किसको? जाओ भाई जाऊन उसको बोला केला। अरे पण त्याचं काय नाव गाव काहीतरी पाहिजे ना, कोणाला बोलवायचं?
आमचे गुरुजी फार गोड दृष्टांत सांगायचे. अहो अहो तुम्ही, बरं का तुळशीदासजी, अहो अहो तुम्ही, ज्याच्या इथं राहत होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा तुम्ही, आणि असे हात हलवून म्हणायचे ह्याच्यातलं गेलं. मग आम्ही गुरुजींना विचारलं, गुरुजी याचं नक्की काय? आणि मग ते फार गोड दृष्टांत सांगायचे. काय म्हणे, एक अत्यंत अडाणी माणूस, कधी गाव न सोडलेला, कधी घर न सोडलेला, अत्यंत अडाणी, ज्याला काहीच कळत नव्हतं, असं दुष्काळ पडला आणि मग खाया प्यायचे वांदे व्हायला लागले म्हणून फिरत फिरत एका पाटलाकडं त्या ठिकाणी वाड्यावरती आले. आणि वाड्यावरती आल्यानंतर मग त्या पाटलाला जरा गडबड होती, बाहेर जायचं होतं. तो म्हणायला लागला, हात जोडले, पाटील काहीतरी काम द्या, 2 टायमाला खायला द्या, तुम्ही सांगाल ते काम करतो. म्हणजे काय हरकत नाही, एक काम कर, त्या तबेल्यात जनावर बांधले तेवढं त्याला पाणी पाजून घेऊन ये, आणि मग आल्यानंतर 4 घास खाऊन घे. आता त्याला पाटलाने काम सांगितलंय तर मग ते लगेच महाराज तबेल्यामध्ये गेलं. आता तबेल्यामध्ये बांधलं होतं घोडं, पण त्याला माहित नाही याला काय म्हणतात. तर ते घोडं बांधलं होतं, आणि घोडं बांधल्यानंतर मग त्याने ते सोडलं. सोडल्यानंतर नदीवरती पाणी पाजायला घेऊन गेलं. आता ते घोडं विचार करायला लागलं, मला रोज 4 जण पाणी पाजायला आणतात, आज एकट्यानेच आणलंय, आज एकट्यानेच आणलंय, आज संधी सापडली आपल्याला म्हणे. आणि मग ते पाणी पाजायला नदीवरती आणल्यानंतर ते पाणी प्यायसारखं नाटक करायला लागलं. परंतु त्याच्या तोंडामध्ये काय होतं, लगाम होती ना. ते त्याच्या तोंडामध्ये लगाम असल्या कारणानं आता त्याला काहीच माहित नाही, येडच होतं नुसतंच. ते मग पाणी पिताना ते लगाम आडवी यायला लागली म्हणून त्यांनी ते लगाम काढली. बरं का, त्याच्यातली ते लगाम काढली. आता पाणी पिता येत नाही, पाणी पिल्यानंतर घालून घेऊ म्हणे. त्याला ते लगाम काढले, लगाम काढल्याबरोबर त्या घोड्यानं, महाराज आता घोड्याच्या अंगात किती खोड्या असतात? 72 खोडीचं घोडं असतात. किती? 72 खोडीचं घोडं असतं. आणि मग त्या घोड्यानं 2 पाय माग सारले आणि जी उडी मारली नदीच्या पलीकडून गेलं पडून. आता घोडं याला सापडतं का? हे येड्याला घोडं सापडत असतं का कुठं? येड्याला घोडं सापडत नाही. त्याच्या हातामध्ये काय राहिलं? लगाम राहिलं बरं का फक्त. आणि मग ते बाकीचे लोक आलेल्या लोकांना ते म्हणायला लागला, अहो अहो तुम्ही, म्हणजे ज्याला म्हणत आहे अहो अहो तुम्ही, त्यांचंही काही अतापत्ता गाव नाव काही माहित नाही. आणि त्यांना तो म्हणायचा, अहो अहो तुम्ही, ज्याच्या इथं राहत होतो आम्ही, म्हणजे ज्या पाटलाच्या इथं राहत होतो, आलो होतो, त्या पाटलाचंही काय नाव माहित नाही, नुसतंच पाटील म्हणून माहिती. अहो अहो तुम्ही, ज्याच्या इथं राहत होतो आम्ही, आणि त्याला जाऊन सांगा तुम्ही, आणि ते लगाम हलवून म्हणायचं ह्याच्यातलं गेलं. तसं कंसाचं झालं. जा त्याला मारा, जा त्याला मारा, जा त्याला. अरे मग त्याला म्हणजे नक्की कोणाला मारायचं? आणि मग ती महाराज पुतना उठलेली आहे, तिने विडा उचलला, काळजी करू नका राजा, मी जाते म्हणे, मारून येते सगळ्या. पंचक्रोशीमध्ये जन्माला आलेल्या या 8 दिवसामध्ये जेवढे लहान लहान बालक जन्माला आले, त्या सगळ्या बालकांना मारत मारत त्या ठिकाणी ती निघालेली आहे महाराज. आणि इकडं आपल्याला पुत्र झाला म्हणून नंद बाबा भेट वस्तू देण्यासाठी कंसाच्या जवळ येतात. कंसाने त्या भेट वस्तू स्वीकारल्या आणि आपले मित्र वसुदेवजी बंदी शाळेमध्ये आहे म्हणून नंद महाराज वसुदेवजींना भेटण्यासाठी जातात. त्यांना त्या ठिकाणी त्यांचं दुःख व्यक्त करतायत की तुमचे आतापर्यंत 6, 7, 8 बालक या कंसाने मारले, याचा आम्हाला फार दुःख आहे. वसुदेवजी म्हणायचे, आमच्या दुःखामध्ये तुम्ही दुःखी होतायत, हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. महाराज प्रेमाचं एक प्रतीक आहे. प्रेम कशाला म्हणतात? तत्सुखे सुखित्वम इति प्रेम लक्षण. दुसऱ्याच्या सुखामध्ये जो सुखी होतो त्याला प्रेम म्हणतात. दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो दुःखी होतो त्याला प्रेम म्हणतात. वसुदेवजींना दुःख आहे आपल्या पुत्रांच्या वियोगाचं, म्हणून नंदबाबांना आनंद झाला म्हणून नंदबाबा आनंद व्यक्त करत नाही वसुदेवांजवळ गेल्यानंतर, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. उलट वसुदेवजी म्हणतात, आमचे पुत्र गेले मात्र तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं, याच्यातच आम्हाला आनंद आहे, आमचे जाऊ द्या, परंतु तुमचं काय आणि आमचं काय वेगळं नाही म्हणे, एकच आहे ना. वसुदेवजी सांगतात, मला काहीतरी अपशकुन व्हायला लागलेले आहेत, तुम्ही लवकर त्या ठिकाणी परत माघारी चला. आणि तोपर्यंत महाराज ही पुतना 2-4 गावांमध्ये त्या ठिकाणी गेलेली आहे.
पुतनाही निघाली आहे देवाला मारण्यासाठी आणि देवाचं दर्शन करण्यासाठी कैलास पर्वतावरून भोलेनाथ सुद्धा निघालेले आहेत बरं का. कैलास पर्वतावरून डमडम 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 डमरूचा आवाज करत करत जटा वाढवलेल्या आहेत, जटा धारण केलेले आहेत. एका जोग्याचं रूप धारण करून भगवान भोलेनाथ अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन करत करत भोले बाबा यशोदा मैयाच्या दारामध्ये त्या ठिकाणी आले आणि यशोदेच्या दारामध्ये येऊन मैयाला त्या ठिकाणी बोलत आहे, मैया अलख निरंजन मैं बहुत दूर से जोगी आया हूं मैया, अलख निरंजन भिक्षा मांगने के लिए मैं आया हूं मैया, अलख निरंजन. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा धाम, हे कैलाश के वासी हम सब करते हैं प्रणाम. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, जिसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, जिसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम. भोलेनाथ 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 भोलेनाथ. जय हो. अंगभूति गणरुंडमाला शेषनाग निपुणायो, बापू तिलक बाल चंद्रार नंदर अलक जगायो. अंगभूति गणरुंडमाला शेषनाग निपुणायो, बापू तिलक बाल चंद्रार नंदर अलक जगायो. नगर में जोगी आया, जिसे कोई समझ न पाया, जिसे कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ 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 भोलेनाथ. दोन्ही हातांनी टाळी हरी बोल. भगवान भोलेनाथ अलख निरंजन माँ यशोदा के दर पे आ गए और यशोदा के दर पर आकर बड़ी जोर से अलख लगाई, अलख निरंजन मैया. यशोदा मैया को लगा कोई दर पे भिक्षा मांगने के लिए कोई जोगी आया है, कोई साधु आया है, कोई सन्यासी आया है. हम तो कई दिनों से लूट लुटा ही रहे हैं, चलो इस जोगी को भी कुछ हम अच्छी भेंट दे देते हैं. यशोदा मैया ने सुंदर सोने की थाल सजाई है और सोने की थाल सजाई, उसमें कुछ आभूषण रखे, कुछ खाने की वस्तुएं रखी, कुछ वस्त्र रखे और मैया यशोदा लेकर भिक्षा चली नंदरानी. हरि बोल. यशोदा मैया भिक्षा की थाल लेकर आगे आगे बढ़ने लगी और भोले बाबा के पास, जो भोले बाबा एक साधु का वेश बनाकर आए हैं, जोगी का वेश बनाकर आए हैं, भोले बाबा को कहते हैं, लो बाबा लो भिक्षा जाओ अपने आसन पर. बाबा ये भिक्षा लो और अपने आसन पर जाकर बैठ जाओ. अगर तुम्हारा रूप मेरा बालक देख लेगा तो
मेरा बालक डर जाएगा। अभी तो नन्ना सा छोटा सा मुन्ना सा मेरा लल्ला है। बाबा ये भिक्षा लो और जल्दी अपने आसन पर जाकर बैठ जाओ, मेरे दर पे ज्यादा देर समय तक खड़े मत रहो। यशोदा मैया ऐसी क्यों कह रही है? उसका कारण है, उसका यह कारण है क्योंकि जोगी बाबा का जो रूप है वो कैसा है? वह रूप है अंग विभूति गले रुंडमाला शेष नाग लिपटायो। पूरे बदन को विभूति लगाई हुई है, गले में बड़े बड़े सर्प है, बड़ी बड़ी जटाएं है। अंग विभूति गले रुंडमाला और शेष नाग लिपटायो। ऐसा अगर रूप मेरा लाला देख लेगा तो वो डर जाएगा बाबा। इसलिए ये भिक्षा लो और अपने आसन पर जाकर बैठ जाओ बाबा। लेकिन वो तो भोले बाबा है, वो ये भिक्षा लेने के लिए थोड़ी आए थे, वो तो लाला का दर्शन करने के लिए आए हैं। वो तो मेरे भगवान का दर्शन करने के लिए आए हैं। भगवान भोलेनाथ कहते हैं, जोगी बाबा कहते हैं, मैया ना चाहिए तेरी धन और दौलत, ना ये कंचन माया। मैया ये तेरी कंचन माया धन दौलत पाने के लिए मैं नहीं आया हूं। मैं कोई भीख मांगने वाला साधु नहीं हूं मैया। पंच बेट की परिक्रमा करते करते बड़ी दूर से अलख जगाते जगाते यहाँ तुम्हारे लाला का दर्शन करने के लिए आया हूं मैया। बस एक बार मैया अपने लाला का दर्शन हमें करा दो। एक जोगी आयो रे तेरे द्वार, एक जोगी आयो रे तेरे द्वार, लिखा दे मुख लाल का। तेरे पलने में पालनहार, तेरे पलने में पालनहार, दिखा दे मुख लाल का। एक जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे मुख लाल का। मैया तेरे पल्ले में जो पालनहार है, इस जगत का तारनहार है, उस तारनहार मेरे भगवान मेरे मालिक का दर्शन करने के लिए आया मैया। अब यशोदा मैया कहती है, देख बाबा ये सुवर्ण की थाली है, ये थाली समेट तू पूरी दक्षिणा लेकर चला जा। ये नहीं चाहिए तो ऐसी और 10 थाली भर भर के मैं लाती हूं। तुझे जितना चाहिए उतना धन दूंगी मैं, लेकिन मेरे बालक का दर्शन नहीं कराऊंगी। अब यशोदा मैया भी जिद पर अड़ी है और भोले बाबा भी जिद पर अटके हुए हैं। मैया तेरे बालक का दर्शन किए बगैर नहीं जाऊंगा। आणि यशोदा म्हणत आहे, आरशात तोंड पाय म्हणे, पण मी तुझं ते दर्शन नाही करू देणार म्हणे माझ्या बाळाचं। दर्शन किए बगैर नहीं जाऊंगा, कुछ भी हो जाए लेकिन मैं मेरे लाला का दर्शन नहीं कराऊंगी। दोघही हट्टाला पेटले। आता महादेव तर हटयोगीच आहे, यशोदा सुद्धा हट्टाला, नहीं कराऊंगी दर्शन मेरे लाला का, दर्शन किए बगैर नहीं जाऊंगा मैया। देख बाबा अगर करना लेना हो तो लो, नहीं तो लो, मैं चली वापस। मैया दर्शन किए बगैर नहीं जाऊंगा तेरे लाला का। अच्छा ठीक है। यशोदा मैया निकल गई, वहां पे सोने की थाल रखते, ना चाहिए मैया ये है। आता भोले बाबा विचार करता, देवा दर्शन द्यायचं नाही का रे? एवढ्या दुरून तुझ्या दर्शनासाठी आलो, दर्शन द्यायचं नाही? दर्शन केल्याशिवाय जाणार नाही। आणि महादेवाने तिथेच मांडी घातलेली आहे, आपला आसन लावलं आणि आसन लावून महादेवांनी त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या नामाचा धावा त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। लिए अखियों में प्यास करे जोगी अरदास बड़ी दूर से आयो लेके दरस किया। लिए अखियों में प्यास करे जोगी अरदास बड़ी दूर से आयो लेके दरस किया। मैया ऐसा मैया ऐसा संजोग न था,
भोले बाबा अपनी पालखी लगाकर आसन जमा कर भगवान का सुमिरन करने लगे। श्री राम जय जय राम, भगवान का सुमिरन करने लगे। श्री राम जय राम। से ताली बजाकर भगवान भोले बाबा के साथ हम भी भजन करेंगे, ताकि भगवान कन्हैया का हमें भी दर्शन हो जाएगा। बड़े प्यार से गाओ, एक ताली बजाकर जय हो। भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव। राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव, भजन करी महादेव। श्री राम जय राम, 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 श्री राम जय राम। भगवान भोलेनाथ जोर जोर से भगवान का सुमिरन करने लगे। श्री राम जय राम, श्री राम जय राम। और भगवान का सुमिरन सुनते ही पलना में सोए हुए जगत के तारनहार, जगत के पालनहार नंद नंदन यशोदा नंदन जोर जोर से रोने लगे। जोर जोर से रोते हैं, बड़ी जोर से किलकारी लगाते हैं, ट्यां 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 करके। यशोदा मैया रोते हुए अपने लाला को समझाते हैं। त्या रडणाऱ्या कृष्णाला यशोदा समजावून सांगत आहे। रडते माझे बाळकाने, समजावी ताराहीना, रडते माझे बाळकाने, समजावी राहीना, नाना परी समजावी ते, मागील देखाया देते, नाना परी समजावी ते, आया देते, हो पटोनी निज देते, हो पटोनी निज देते, हलवी दिले बाळा, रडते माझे बाळकाने, समजावी राहीना, रडते माझे बाळकाने, समजावी ताराहीना. रडते माझे बाळ ताणे, समजाविता राहेना। यशोदा मैया कन्हैयाला भगवान महादेव अंगणामध्ये बसून श्रीराम जय राम, श्रीराम जय राम आणि आतमध्ये भगवंताचा रडण्याचा आवाज वाढायला लागला। बाहेर महादेवाचं भजन वाढायला लागलं आणि तसं तसं रडण्याचा आवाज सुद्धा। बाहेर भजनाची गती वाढली। श्रीराम जय राम, श्रीराम जय राम आणि आतमध्ये रडण्याचा आवाज। आणि त्या भगवंताच्या रडण्याचा आवाज ऐकून काही वयस्कर गोपिका यशोदेच्या जवळ येतात। यशोदे, अगं बराच वेळ झालं तुझा बाळ रडतोय ग, का रडतोय त्याला समजावून सांग जरा। अगं भूक लागली असेल दूध प्यायला दे। यशोदा म्हणते, गोपिकांनो सगळं करून झालं ग, नाना परी समजाविते, मागील ते खाया देते, थापटून निजविते।
परीन राहे जग जेथे. पण हा उगा काही राहत नाही म्हणे, याचं रडायचं काही थांबत नाही मग म्हणे. त्याच्यातली एक कमरेतून थोडी वाकलेली गवळण होती, हातामध्ये काठी आली होती तिच्या. जरा पदर सावरत ती यशोदेला म्हणायला लागली, यशोदे अगं एवढा मोठा नंदोत्सव झाला, किती मोठा नंदोत्सव झाला, कुठून कुठून लोक आले तुझ्या बाळाला पाहायला. अगं कोणाची नजर कशी आणि कोणाची कशी, तुझ्या बाळाला दृष्ट लागली असेल म्हणे, तुझ्या बाळाला नजर लागली असेल कुणाची तरी, जा दवंडीवाल्याला सांग आणि चांगली दृष्ट काढून घे म्हणे. आणि मग आता ते राजाच्या घरचं काम होतं महाराज. यशोदेने लगेच दवंडीवाल्याला सांगितलं, जा बाबा गावात कोणी चांगली नजर काढणारा असेल, दृष्ट काढणारा असेल तर त्याला बोलवून आण. दवंडीवाल्यानं सुद्धा लगेच त्या ठिकाणी आपलं ढोलक घेतलं, डमडम 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 चौकात चौकात जायचं, वाजवायचा आणि मोठ्यानं ललकारी द्यायचा, है क्या कोई नजर उतारने वाला, है क्या कोई नजर उतारने वाला, है क्या कोई नजर उतारने वाला. आणि जोरात डमडम 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 डमडम, है क्या कोई नजर उतारने वाला. सगळं गाव फिरून पुन्हा शेवटची ललकारी यशोदेच्या अंगणामध्येच त्याने दिले, डमडम डमडम डमडम, है क्या कोई नजर उतारने वाला. आणि बास एवढेच शब्द भगवान महादेवांनी ऐकले आणि त्या दवंडीवाल्याचा हात धरला. ए थांब म्हणे, दवंडीवाल्याचा हात धरला, बाबा थांब, आप नजर उतारना जानते हो. हाँ बहुत अच्छे तरीके से नजर उतारना जानते हैं. अच्छा आओ फिर हमारे साथ, उसी की तो राह देख रहे. आणि मग त्या दवंडीवाल्याचा हात धरून भगवान भोलेनाथ आता अंगणातून यशोदेच्या महालामध्ये प्रवेश करतात आणि यशोदेला बोलवलं, मैया देख बहुत अच्छा जोगी लाया हूं नजर उतारने के लिए. यशोदा आतून बाहेर हॉलमध्ये आली, तिनं पाहिल्याबरोबर म्हणायला लागली, अरे हा जोगी अंगणात आल्यापासूनच तर माझा कन्हैया बाळ रडायला लागलंय आणि तू त्यालाच आणलंयस बाबा. मैया ये कोई ऐसा वैसा भीख मांगने वाला साधु नहीं मैया, मैया ये बहुत सिद्ध साधु है. अच्छा भगवान जोगी कहते हैं, भोले बाबा कहते हैं, मैया एक बार बस मेरे पास आपके लाला को दे दो, एक बार उस लाला का दर्शन करने दो मेरे लाला का. ऐसी नजर उतारूंगा कि पूरा जन्म बीत जाएगा लेकिन उसको किसी की दोबारा नजर न लगेगी. आणि शेवटी मग आईचं अंतकरण असतं महाराज, मायचं अंतकरण, आईचं अंतकरण एवढं कोमळ असतं आपल्या लेकरासाठी. शेवटी नाविलाज असतो, लेकराच्या हितासाठी, आपल्या बाळाच्या हितासाठी यशोदेनी भगवंताला घेतलेलं आहे आणि महादेवांच्या हातामध्ये, जोगी रूपातल्या महादेवांच्या हातामध्ये ठेवलेलं आहे. महादेवांनी अशा प्रकारे भगवंताला हातामध्ये घेतलं. भगवंताचे छोटे छोटे 2 चरण कमल आपल्या हृदयाला लागावे असं धरलेलं आहे. चरण कमल आपल्या हृदयाला महादेवांनी लावलेले आहेत आणि एकामेकाच्या नजरेमध्ये नजर त्या ठिकाणी दोघंही टाकत आहे. हरिहराचं मिलन झालं आहे. कुणाचं? हरिहराचं मिलन झालं. दोघंही एकमेकाकडे पाहतात. आतापर्यंत रडणारे कन्हैया भगवान खिलखिल खिलखिल हसायला लागलेले आहे आणि भगवंताच्या प्रतीक्षेमध्ये असणारे महादेव भगवंताला पाहून दोन्ही डोळ्यामधून गळगळ गळगळ अश्रुधारा त्यांच्या वाहत आहे. मिली आंख से आंख, मिली आंख से आंख, मैं तुझे देखूं तू मुझे देख. मिली आंख से आंख, मैं तुझे देखूं तू मुझे देख, और देखते देखते हो जाए एक. अशी दोघांची एकाकार अवस्था झाली. दोघे एकमेकाकडे पाहतात. तोंडानं कोणी बोलत नाही, नेत्र संवाद चालू आहे. जेव्हा वाणी काही बोलत नाही ना, त्यावेळेला नेत्र संवाद करत असतात. नेत्र संवाद करत असतात, डोळे बोलत असतात महाराज आपले. भगवान कन्हैया हंसतात. इस बार भी हमारा दर्शन करने के लिए आप आए, हाँ भगवान, और आपने बड़ी कृपा करी कि इस बार भी आपने हमें बहुत अच्छी तरीके से दर्शन दिया प्रभु. भगवान कन्हैया सांगतात, अब आए हो तो यही रुकना, अब यहां से कहीं जाना नहीं भोले बाबा. क्यों? देखो भोले बाबा, बात ऐसी है
कि अभी थोड़े समय में वो पूतना मौसी आने वाली है और वो मुझे विष पिलाने के लिए आ रही है। और देखो बाबा, इस वृंदावन में, इस गोकुल में मैं तो माखन मिश्री खाने के लिए आया हूं, मुझे विष पीने की आदत नहीं है बाबा। और विष पीने की आदत तो आपको है, आपने हलाहल जैसा विष पचा लिया, इसलिए आपका नाम भी नीलकंठ पड़ा है। आपको विष पीने की आदत है भोले बाबा, हमें विष पीने की आदत नहीं। जब पुतना हमें विष पिलाएगी तो हम आपको सुमिरन करेंगे, बस आप उस समय विष पीने के लिए आ जाना, तब तक के लिए तो यही रुक जाओ। आणि मग भोलेनाथ महादेवा, भोले बाबा भगवंताच्या सांगण्यावरून आजही गोकुळामध्ये आशुतोष महादेवाच्या रूपानं स्थित आहे। कधी आपण गोकुळामध्ये गेलो तर आशुतोष महादेवाचं दर्शन करा। एक बार प्यार से बोलो हर हर महादेव, थोड़ा जोर से बोलो हर 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 महादेव। भोले बाबा आशुतोषाच्या रूपानं तिथं भगवंताचं सुमिरन करतात। आणि आता ही इकडं हरिहराचं मिलन झाल्यानंतर पूतना मावशी महाराज त्या नगरामध्ये प्रवेश करती झाली। इकडं पूतना आली, अत्यंत लगबगीनं आली। यशोदेच्या जवळ त्या ठिकाणी गेली। यशोदे, अगं तुला सुंदर असं बाळ झालं असं कळालं। यशोदा म्हणायला लागली, अगं तुला कधी मी आतापर्यंत पाहिलं नाही, कुठून आलीस तू, कोण आहेस तू? महाराज, ती इतकं सुंदर रूप धारण करून आली होती म्हणे। किती सुंदर रूप, अप्सरेप्रमाणे ती रूप धारण करून आली होती। नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे आली नंदाची या घरा, आणि स्वरूप सुंदरा देवांगना। सुंदर तिनं महाराज पैठणी घातली होती बर का, हो सुंदर पैठणी, नाकामध्ये नथनी घातलेली आहे, कमरेला कंबरपटा, आणि सुंदर असा साजवाज करून अनेक प्रकारचे दागदागिने तिने गळ्यामध्ये घातलेले आहेत। एकदम गळ्याला चिटकून एक दागिना असतो, काय त्याचं नाव? ठुशी, काय म्हणतात? बर काय असेल ते, गळ्याला चिटकून एक दागिना, त्याच्यानंतर दुसरा एक दागिना, त्याच्यानंतर तिसरा, अशी एक बरोबर क्रमाक्रमाने तिनं सगळे हार घातलेले आहेत। चप्पल हार, बूट हार, सँडल हार, असे सगळे त्या ठिकाणी वेगळे वेगळे हार तिनं गळ्यामध्ये घातले आणि ती त्या ठिकाणी आली। महाराज भगवंत विचार करतात, काय माझं प्रारब्ध आहे, काय माझं नशीब आहे। राम अवतारामध्ये सुद्धा पहिला समाचार मला कोणाचा घ्यावा लागला? एका स्त्रीचाच घ्यावा लागला म्हणे। आणि आता सुद्धा एक पहिला समाचार या जन्मामध्ये सुद्धा मला, या अवतारामध्ये सुद्धा एका स्त्रीचाच घ्यावा लागत आहे। पण हरकत नाही, परमात्मा रडायला लागले, ट्याहा 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 रडतायत। आणि भगवंताचं ते रडणं ऐकून यशोदेलाच तिनं बाजूला सरकवलं। सर म्हणे तू, लगेच पाळण्याजवळ आली आणि पाळण्यातल्या भगवंताला तिनं उचललं। आणि जसं परमात्म्याला ती उचलायला लागली, भगवंताने आपले दोन्ही डोळे बंद केले। आता भगवंताने दोन्ही नेत्र का बंद केले? त्याचे वेगळे वेगळे 14 कारण शास्त्राने सांगितलेले आहेत। वेगळ्या वेगळ्या साधू संतांनी आपापला भाव व्यक्त केला। 2-4 भाव आपण पाहूयात। एक बार प्यार से और जोर से बोलो, थोड़ा जोर से। काही काही नुसतं हात वर करतात बरं का, पण राधे राधे नाही म्हणा, शपथ आहे तुम्हाला शेजारची नीची। एक बार प्यार से और जोर से बोलो। हा, आता म्हटलं सगळ्यांनी, शपथ घातल्याशिवाय का? दोन्ही नेत्र का बंद केले भगवंतानी? त्याचं कारण आहे महाराज। भगवान कृष्ण परमात्मा योगेश्वर आहे, यत्र योगेश्वर कृष्ण। आणि पूतना ही मायावी रूप धारण करून आली। भगवंत विचार करतात, मी योगेश्वर आहे, मी जर नेत्र उघडले तर योगेश्वराच्या दृष्टीसमोर ही मायावी रूप धारण करून आलेली पूतना मूळ रूपात आल्याशिवाय राहणार नाही। योग्याच्या दृष्टीला हिची माया लपणार नाही, म्हणून परमात्मा आपले दोन्ही नेत्र बंद करतात। पहिलं कारण। दुसरं कारण आहे, भगवंत विचार करतात, माझा एक नेत्र म्हणजे चंद्र आहे आणि एक नेत्र म्हणजे सूर्य आहे। मी जर सूर्य नेत्र उघडला तर ही इथंच जळून भस्म होईल, म्हणून परमात्मा आपले दोन्ही नेत्र त्या ठिकाणी बंद करतात।
भगवंतांनी आपले नेत्र बंद का केले त्याचं तिसरं कारण सांगितलं. परमात्मा विचार करतात म्हणे ही मागील जन्मामध्ये कोण होती, हिचा मागचा 7-12 उतारा काढला पाहिजे म्हणे, नाही का. हिचा जन्माचा दाखला, मागच्या जन्मात ही कोण होती, हिचा दाखला काढला पाहिजे, ही कोण होती. म्हणून तिच्या मागच्या जन्माचा विचार करण्यासाठी म्हणे भगवंतांनी नेत्र बंद केले. कोण होती महाराज ती मागच्या जन्माची? बळीराजाची कन्या रत्नमाला होती. मग ती पुतना का झाली? ती देवाला मारण्यासाठी का आली? ज्या वेळेला भगवान वामनांच्या रूपामध्ये आले आणि त्या बटू वेशातल्या अत्यंत सुकुमार अशा भगवान वामनांना पाहून त्या रत्नमालेच्या मनामध्ये विचार आला, काय सुंदर बाळ आहे म्हणे. महाराज तिला प्रेम पान्हा दाटून आला, प्रेम पान्हा तिचा व्हायला लागला आणि तिच्या मनामध्ये भाव आला की सुंदर बालक, किती सुंदर परमात्मा आहे हा. या सुंदर बालकाने जर माझं दुग्धपान केलं तर किती बरं होईल. आता देवाला तिच्या अंतःकरणातला भाव कळाला नाही का? कळाला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला सगळं तिच्या मनातलं कळालं. भगवंतानी तिला आशीर्वाद दिला, रत्नमाला या जन्मात नाही बघ, पुढच्या जन्मामध्ये मात्र त्या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये नक्की मी तुझं दुग्धपान करणार. आणि त्रिपाद भूमीचं दान मागितल्यानंतर 2 पायामध्ये संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकलं. 3रा पाय कुठं ठेवू म्हणून विचारलं. बळीराजाने स्वतःचं मस्तक समोर केलं आणि बळीच्या मस्तकावरती पाय ठेवून भगवंतानी त्याला पाताळामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. पाताळात जसं त्याला घातलं तसं या रत्नमालेच्या मनात दुसरा विचार आला, अशा बाळाला काय करायचं म्हणे, याला तर जीवानिशीच मारलं पाहिजे म्हणे, याला तर मारून टाकलं पाहिजे म्हणे जो माझ्या बापाला पाताळामध्ये घालतो. भगवंतानी तिच्या अंतःकरणातला तो सुद्धा विचार जाणला. तिने सांगितलं या जन्मात नाही, तुझी ही इच्छा सुद्धा मी कृष्ण अवतारामध्येच पूर्ण करेल. आणि तीच रत्नमाला पुतना झाली आणि ती महाराज देवाला दुग्धपानही करते आणि तीच पुतना देवाला विषपान सुद्धा म्हणजे दुग्धपानाचीही तिची इच्छा आणि देवाला मारण्याचीही इच्छा परमात्मा तिची एकाच वेळेला त्या ठिकाणी पूर्ण करते. म्हणून भगवंतानी तिचा मागचा 7-12 पाहण्यासाठी डोळे बंद केले. अजून डोळे नेत्र भगवंतांनी का बंद केले, नेत्र का बंद केले, त्याचं कारण सांगितलं. भगवंत विचार करतात, जे काम माझी यशोदा मैया करते ना, मला दुग्धपान करायचं, तेच काम ही सुद्धा मला करणार आहे. मात्र हिचा हेतू वाईट आहे, हिचा हेतू वाईट आहे. हिची कृती दिसायला चांगली आहे मात्र त्या कृतीच्या पाठीमागचा हेतू वाईट आहे. मग हिला स्वर्गामध्ये मी कुठली जागा देऊ, हिच्यासाठी कोणता मोक्ष आहे का, हे पाहण्यासाठी म्हणे भगवंतांनी नेत्र बंद केले. पहा, जीवन जगत असताना कधी कधी आपल्या हातून घडणारी कृती दिसायला वाईट दिसत असली तरी चालेल, मात्र त्या कृतीच्या मागचा हेतू जर चांगला असेल तर दिसायला कृती वाईट दिसू द्या, हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही महाराज. वाईट काम करायला काही हरकत नाही, मात्र त्याच्या मागचा हेतू चांगला पाहिजे. पण कधी कधी उलट होतं, कधी कधी दिसायला कृती चांगली दिसते मात्र त्याच्या मागचा हेतू, काम दिसताना चांगलं दिसतं मात्र त्या कामाच्या मागचा हेतू वाईट असतो. काम दिसायला चांगलं असेल आणि त्याच्या मागचा हेतू जर वाईट असेल तर असं काम माणसानं कदापि करू नये. पहा, थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो तुम्हाला. ते एक शेठजी म्हणे प्रवासाला निघाले. प्रवासाला निघाल्यानंतर जरा गडबड होती म्हणून गडबडीच्या टायमाला माणसं दुरून जायच्या ऐवजी शॉर्टकट, नाही का, शॉर्टकट निवडतात म्हणून ते शेठजीची गाडी त्यांनी शॉर्टकटनी टाकली आणि थोडा 20-25 किलोमीटर गेल्यानंतर त्यांना एक गाव लागलं आणि नेमकं त्या गावाच्या बस स्टँडच्या थोडं समोर गेल्यानंतर एक मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये चिखल होता भरपूर आणि त्या चिखलामध्ये त्यांची गाडी, त्यांना वाटलं निघून जाईल परंतु दुसरा रस्ताही नव्हता, त्याच्यातून टाकल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून त्यांनी त्यांची ती गाडी त्या खड्ड्यामध्ये, चिखल्याच्या खड्ड्यामध्ये टाकली आणि वर काढायला गेलं तर ते काय गाडीवर निघत नव्हती. शेवटी गाडी फसली. गाडी फसली, रेस करता चिखल उडतोय त्या टायरने, टायर जागेवर फिरायला लागले, सगळं व्हायला लागलं. तेवढ्यामध्ये 4-5 पोरं आले तिथं धावत.
4-5 पोरं धावत आले, धावत आल्याबरोबर ते गड्ड्यामध्ये उतरले, लगेच बाह्या मागं सरल्या, पॅन्टवर घेतले आणि लगेच त्यांनी ती गाडी ढकलायला सुरुवात केली. गाडी ढकलून त्यांनी त्या खड्ड्याच्या बाहेर काढली. शेठजीला आनंद झाला. अरे, अडचणीच्या टायमात तुम्ही धावून आलात, फार चांगलं काम केलं, किती उपकार आहे म्हणे तुमचे, कसे मी तुमचे ऋण फेडू, एक काम करा म्हणे. शेठजीने खिशातून 1000 रुपये काढले, पोरांच्या हातामध्ये ठेवले. एक काम करा म्हणे, 200-200 रुपये तुम्ही वाटून घ्या. दरवाजा लावला, येतो बर का. पण जाता जाता शेठजीच्या मनात काय आलं, त्यांनी सहज विचारलं, का रे पोरांनो, तुम्ही काय काम करता बरं म्हणे, एवढं चांगलं काम माझ्यासाठी तुम्ही केलं, तुम्ही काय काम करता. त्या पोरांनी सांगितलं, काय नाही म्हणे, आम्ही हेच काम करतो. म्हणजे काय नाही म्हणे, हा गड्डा आम्हीच केलाय म्हणे, या गड्ड्यात पाणी आम्हीच सोडलंय म्हणे, गड्डा आम्हीच केला, पाणी आम्हीच सोडलं, चिखल आम्हीच तयार केला. आणि तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या गाड्या आल्या की त्या गड्ड्यात फसतात म्हणे. आणि गाडी गड्ड्यात फसली का मग तुम्ही रेस करू करू टायर खराब करता. आणि मग तो रेसचा आवाज आला की आम्ही धावत येतो म्हणे, पळत येतो. आणि धावत पळत आले की मग त्या ठिकाणी या गाड्या, खड्ड्यातल्या गाड्या आम्ही बाहेर काढून देतो म्हणे, हेच आमचं काम आहे म्हणे. आता मला सांगा, खड्ड्यातल्या गाड्या बाहेर काढून देणं हे दिसायला काम त्यांचं चांगलं आहे, मात्र त्याच्या मागचा हेतू, त्यांचा हेतू वाईट आहे. तसं जीवनामध्ये काही काही काम दिसायला चांगली असतात, मात्र त्याच्या मागचा हेतू चांगला, हेतू वाईट असतो. दिसायला चांगलं आणि हेतू वाईट असेल तर असं काम कदापि माणसानं करू नये, कदापि काम असं करू नये. या उलट दिसायला वाईट दिसू द्या, मात्र हेतू जर चांगला असेल तर तसं काम केल्याशिवाय राहू नका. पूज्य मोरारी बापूजींनी एक गोड दृष्टांत दिला होता. ते नेमकं परीक्षेचे दिवस होते म्हणे, आणि परीक्षेच्या दिवसामध्ये एक गरीबाचा पोरगा घरामध्ये गाई वासर, आणि मग त्या गाई वासरांचं शेण पाणी चारा करता करता बिचारायला जायला थोडा उशीर झाला. रेल्वे स्टेशनवरती पोहोचायचं, जिल्ह्याला जायचंय, अमरावतीला जायचंय, आणि मग मोर्शीच्या स्टेशनला जायला जरा उशीरच झाला त्याला. पण त्याचे 4 मित्र बरोबर अगोदर जाऊन पोहोचले होते. आणि आता अगदी हा रेल्वे स्टेशनवरती जाऊन पोहोचला तेवढ्यामध्ये ती गाडी आलेली आहे, ट्रेन लागलेली आहे. आता हा तिकीट काढण्यासाठी त्या रांगेमध्ये लागला. तिकीट काढायला रांगेमध्ये लागला तेवढ्यामध्ये त्या ट्रेननं भोंगा दिला. ती ट्रेननी मोठा हॉर्न दिला आणि ट्रेन लगेच त्या ठिकाणी चालायला लागली. डब्यामध्ये बसलेले पोरं, त्याचे जे 4 मित्र होते, ते मोठ्यानं त्याला आवाज द्यायला लागले, अरे तिकीट काढायचं राहू दे, चल लवकर, गाडी सुटली, गाडी सुटली तर वर्ष वाया जाईल रे, पेपर त्या ठिकाणी द्यायचा राहून जाईल, वर्ष वाया जाईल, ऐक माझं, ये लवकर, पळ. आता त्याला तिकीट काढायचं होतं, परंतु वेळ नसल्यामुळं तो तसाच पळत पळत गेला आणि त्या डब्यामध्ये बसला. धावत पळत करून त्यांनी गाडी सापडली. ट्रेन त्या ठिकाणी अमरावतीला पोहोचली आणि तिथं स्टेशनला गेल्याबरोबर तिथं पांढऱ्या कपड्यामध्ये तिकीट 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 दरवाजावरतीच त्या ठिकाणी 2 जण, एक इकून आणि एक तिकून. दरवाजावरती 2घही जण त्या ठिकाणी तिकीट चेक करण्यासाठी उभे होते. आता ह्या 4-5 जणांनी पाहिलं आणि सगळे जण एकामेकाकडे पाहतात, का रे आमच्याकडे तर तिकीट आहे राजा, पण तुझ्याकडे नाही ना, तुझ्याकडे नाही. आता काय, तुला जर इथं यांनी पकडलं तर हे तुला लवकर सोडायचे नाही, 500 रुपये घेतल्याशिवाय सोडायचे नाही, किंवा मग तुला आतमध्ये नेऊन बसवतील, तुझा वेळ वाया जाईल, तुझा पेपर हो केला, आता काळजी करू नको म्हणे. आणि मग त्यांनी काय केलं महाराज, हे 4 जण थोडे पुढे चालले, तू मागं थांब म्हणे, आपण एक युक्ती करू. आणि मग हे 4 जण पुढे गेले आणि त्या टीसीने अडवलं, तिकीट तिकीट दाखवा, तिकीट दाखवा, तिकीट दाखवा म्हटल्यानंतर ते उगा आपलं चेक करायचं नाटक करायला लागले. आणि 4घांनी एकमेकाच्या तोंडाकडे पाहिलं आणि जे पळत सुटले, जसे ते पळत सुटले तसं टीशींच्या लक्षात आलं यांच्याजवळ तिकीट नाही. टीशी सुद्धा त्यांच्या मागं पळत सुटले आणि टीशी त्यांच्या मागं पळाल्या बरोबर ज्याच्याकडे तिकीट नव्हतं तो अलगद त्या ठिकाणी बाहेर पडला. तो बाहेर पडल्यानंतर आपला मित्र स्टेशनच्या बाहेर पडलेलं पाहिलं आणि हे 4घही जागेवर थांबले. लगेच ब्रेक मारला त्यांनी. 4घही थांबून त्या ठिकाणी टीशीने लगेच जबरदस्तीने त्यांच्या कॉलरीच धरल्या. आम्हाला बघून पळता तिकीट नाही काढत, कोण म्हणतं म्हणे तिकीट नाही काढत. लगेच 4घांनी खिशातल्या तिकीट काढले आणि टीशीला दाखवले, हे घ्या म्हणे तिकीट. टीशीने बघितलं, तुमच्याकडे तिकीट होतं मग तुम्ही का पळालात. त्यांनी सांगितलं, आमच्याकडे होती हो, पण आमच्या मित्राकडे नव्हती. त्याला जर तुम्ही पकडलं असतं तर त्याला पेपरला जाऊ दिलं नसतं, त्याचं वर्ष वाया गेलं असतं. अर्थात चोरासारखं पळून जाणं ही दिसायला कृती वाईट आहे,
मात्र त्याच्या हेतू, त्यांचा पाठीमागचा हेतू चांगला आहे. अशी दिसायला वाईट कृती जीवनात घडली तर घडू द्या, पण हेतू चांगला पाहिजे त्याचा. तसं जीवनामध्ये महाराज कधी कोणाचं चांगलं नाही करता आलं ना तर करू नका, मात्र कोणाचं वाईट करायच्या भानगडीत पडू नका. कुणाला घर बांधून नाही देता आलं ना तर नका घर बांधून देऊ, मात्र कोणाची झोपडी जाळायचा प्रयत्न माणसानं कधी करू नका. कुणाला नाही चांगला बोलता आलं ना आपल्याला तर बोलू नका चांगलं, मात्र कुणाचं मन दुखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी माणसानं कधी करायचं नाही. नाही कुणाला आपल्याला पाणी पाजता आलं तर नका पाणी पाजू, मात्र कोणी पाजत असेल तर त्याला आड काठी त्या ठिकाणी घालू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम ओटी बन कर मत रहना, ओटी बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो, कांटे बनकर मत रहना, काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो, काटे बन कर मत रहना. श्रीराम. सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो, मौन रहो तो ही अच्छा है, कम से कम विष ढोलो. सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो, मौन रहो तो ही अच्छा है, कम से कम विष न घोलो. बोलो यदि पहले तुम तोलो, फिर मुंहों को फुल करना, पुष्प नहीं बन सकते हो तो ओटी बन कर मत रहना, ओटी बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. नाही कोणाचं चांगलं करता आलं तर करू नका, वाईट कोणाचं करायच्या भानगडीत माणसानं पडू नका. भागवताने एक सूत्र दिलेलं आहे, आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचरेत.
जी गोष्ट आपल्याला वाईट वाटते, जी गोष्ट आपल्या आत्म्याला दुःख देते, ती गोष्ट आपण दुसऱ्याच्या संबंधाने करू नये. ज्या गोष्टीने, ज्या वागण्याने आपल्याला दुःख होतं, दुसऱ्याच्या वागण्याने जर आपल्याला दुःख होत असेल तर आपण दुसऱ्याशी तसा व्यवहार करू नये. आत्मनः प्रतिकूलानि परेशान न समाचरेत. ज्या गोष्टीमुळे आपल्या आत्म्याला दुःख होईल अशी गोष्ट आपणही दुसऱ्यासाठी कधी करायची नाही. या ठिकाणी दिसायला कृती वाईट दिसू द्या, हेतू चांगला असेल तर तो आपण कृती केली पाहिजे. पूतनेची कृती त्या ठिकाणी चांगली आहे, मात्र तिचा हेतू वाईट आहे. बाळाला दूध पाजणं ही जगातील सगळ्यात पवित्रतम अशी कृती त्या ठिकाणी मानलेली आहे. पाठीमागे एक फार मोठी चित्रकलेचं एक आर्ट त्या ठिकाणी संमेलन झालं आणि त्याच्यामध्ये अनेक चित्र होते आणि त्या चित्रामध्ये एक चित्र आई आपल्या लेकराला दूध पाजत आहे, दुग्धपान करतानाच एक चित्र होतं. महाराज त्या चित्राला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला आणि सांगितलं जगातील हे सगळ्यात निर्मल आणि पवित्र असं त्या ठिकाणी ही कृती आहे. आई आपल्या बाळाचं पोट भरवत आहे, आई आपल्या बाळाला अमृतपान करत आहे, ही सगळ्यात पवित्र कृती आहे. महाराज कृती दिसायला चांगली आहे पुतणीची, मात्र हेतू तिचा वाईट आहे. पहा भगवंतांनी नेत्र का बंद केले हा विचार आपण करत आहे. असे अनेक कारण संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत. महाराज त्या पुतणीचं परमेत्म्याने दुग्धपान करायला सुरुवात केली आणि दुग्धपान करता करता तिचे पंच प्राण परमात्मा शोषून घ्यायला लागले. भगवान महादेवाचं स्मरण केलं, भगवान महादेवांनी विषपानाला सहाय्य केलं आणि पंच प्राण शोषून घ्यायला लागल्यानंतर ती पुतना महाराज मोठमोठ्याने ओरडायला लागली. सा मुंच मुंचलमिती प्रभाशिनी निषज्यमाना अखिल मर्म जीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरणो भुजो मुहु प्रस्विन्न गात्रा क्षिपती रुदोरह. सोड 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 म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने ओरडत आहे. भगवान परमात्मा सांगतात, हे बघ पुतणे, आपण एक तर कोणाला धरत नाही म्हणे, आणि धरलं तर परत सोडत नाही. आता तुला सुट्टी नाही, आता तुला सोडणार नाही. परमात्म्याने तिचे पंच प्राण शोषून घेतले. पुतना मूळ रूपामध्ये आलेली आहे, असुरी रूपामध्ये, राक्षसी रूपामध्ये आली आणि तिचा दिव्य देह परमात्म्याने प्राण शोषून घेतल्यानंतर 7 कोस पर्यंत तिचा देह पडलेला आहे. 7 कोस म्हणजे किती? 7त्रिक 21 किलोमीटरच्या अंतरापर्यंत म्हणे तिचा एवढा मोठा दिव्य देह त्या ठिकाणी होता. भयंकर असा त्या ठिकाणी तिचा आकार विक्राळ तो देह, असं वर्णन आलेलं आहे तिच्या देहाच्या संबंधाने. जणू काय इतकं भयंकर त्या ठिकाणी तिचं ते शरीर होतं की तिचं तोंड म्हणजे नागराच्या फळ्याप्रमाणे दिसत होतं म्हणे. तिच्या नाकाच्या नाकपुड्या म्हणजे गुहेमध्ये असणाऱ्या मोठ्या मोठ्या त्या नाकपुड्या गुहेप्रमाणे, डोंगरातील गुहेप्रमाणे त्या ठिकाणी दिसत होत्या. तिच्या शरीराचं इतकं बिभत्स वर्णन या ठिकाणी शुकदेवजी महाराज करत आहेत. आणि ती पुतना महाराज ज्या वेळेला खाली पडली, तिच्या छातीवरती यशोदा आनंदन नंदनंदन खेळत आहे, हसत आहे. आणि तिचं ते दिव्य भयंकर अशी ती पुतना पडलेली पाहून सगळे त्या ठिकाणी भयभीत झाले. सगळ्या गोपिका भयभीत झाल्या. यशोदा मैयाला मूर्छा आली. एवढ्या त्या पुतनेच्या छातीवरून आता देवाला काढायचं कसं? शिड्या बोलवल्या म्हणे आणि भगवंताला तिच्या छातीवरून खाली काढलं. आणि मग त्या सगळ्या गोपिका गोमूत्रेन स्थापयित्वा पुनर्गोरज सार्वगम रक्षाम चक्षुष शकृता द्वादशांगेषु नामभी. त्या सगळ्या गोपिका बोलायला लागल्या, अगं या राक्षसिणीचा स्पर्श आपल्या बाळाला झाला, आपलं बाळ आता हे यशोदेचं बाळ अपवित्र झालं, यशोदेचं बाळ अपवित्र झालं, त्याला पवित्र करा. म्हणून काय काय उपाय करतात म्हणे. एक म्हणायला लागली, अगं याला शेणानी लेप लावा म्हणे. म्हणून गाईच्या शेणाचा लेप भगवंताच्या अंगाला लावायचा, स्नान घालायचं. दुसरी म्हणायला लागली, अगं गोमूत्र सगळ्यात पवित्र असतं, त्यांनी स्नान घाला, गोमूत्राने देवाला स्नान घालायचं. तिसरी म्हणायला लागली, अगं गाईच्या खुराच्या खालची माती अत्यंत पवित्र असते, गाईच्या खुराची माती देवाच्या अंगाला लावायची, देवाला स्नान घालायचं.
चौथी म्हणायला लागली, अगं गायीची शेपटी अत्यंत पवित्र असते, गायीच्या जवळ न्यायचं, देवाच्या अंगावरून शेपटी ओवाळायची. तिसरी म्हणायला लागली, अगं एका सुपामध्ये देवाला ठेवा, गायीच्या पोटा खालून घ्या म्हणे, आणि मग 2-4 गवळणी पलीकडं 2-4 अलीकडं गायीच्या पोटाच्या खालून घेतात, पाठीवरून देतात, पोटा खालून घेतात, पाठीवरून देतात. अशा प्रकारे देवाला पवित्र ठिकाणी घेतात त्या गोपिका, आणि सगळ्या गोपिका भगवंताला पवित्र करण्याचं काम करतात. पहा कशाने पवित्र करतात महाराज. जो सगळ्या जगाला पवित्र करणारा परमात्मा आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम यो यः पिता. सगळ्या जगाला पवित्र करणारा परमात्मा जेव्हा अपवित्र होतो, तेव्हा त्या अपवित्र परमात्म्याला पवित्र करायचं काम, पवित्र करायचं काम गाय करत असते महाराज. गायीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. पण दुर्दैवानं आपण त्या गायीची सेवा करत नाही महाराज. दुर्दैवानं त्या गायीची सेवा आपण करत नाही महाराज. ज्या सकाळी सकाळी गायीच्या शेणाने घरासमोर सडा टाकावा, गायीच्या शेणाने घर सारवून काढावं, त्याच्यावरती रांगोळी काढावी, सकाळी सकाळी त्या ठिकाणी वासुदेवानी यावं, भगवंताच्या नामाचं मंगल गीत गावं महाराज. त्याच सूर्योदयाच्या समयाला या भारत देशामध्ये हजारो गायींची कत्तल केल्या जाते. कायदे आहेत, सगळ्या गोष्टी आहे, पण तरी सुद्धा चोरून लपून का होईना आमचे गोसेवक रोज प्रत्येक हायवे वरती त्या ठिकाणी ट्रक पकडतात, पिकअप पकडतात, मोठ्या मोठ्या गायींची तस्करी करणारे ट्रक पकडतात. आजही चोरून लपून का होईना मात्र गोहत्या त्या ठिकाणी चालूच आहे. निर्दयपणानं महाराज गाय मारल्या जाते. 5-6 दिवस तिला उपवाशी ठेवतात, तिच्या जिवंतपणी अंगावरचं कातडं काढायचा प्रयत्न करतात. रक्ताने बॅगा भरल्या जातात, पिशव्या मोठ्या मोठ्या भरल्या जातात. भयंकर क्रूर हाल करून करून गाय मारल्या जाते महाराज. महाराज जी गाय आपल्या दारामध्ये जर उभी राहिली ना, ज्या दारापुढं गाय उभी असते त्या दारामध्ये, त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य असतं. ज्याच्या घरी गाय असते तिथं साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य असतं. ज्याच्या दारामध्ये बैल उभा असतो त्या घरामध्ये साक्षात धर्म नांदत असतो. बैल धर्माचं प्रतीक आहे आणि गाय लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करत असते. मात्र तीच गायीची आज आम्ही सेवा करत नाही का महाराज. शहरामध्ये जागा नाही लोकांकडे, त्यांना वेळ नाही, पण किमान खेड्यामध्ये तरी ज्यांच्या जवळ 4-4 एकर जमिनी आहेत, 5-5 एकर जमिनी आहेत, आम्हाला एक गाय सांभाळायला जड जाती. आम्हाला धुरे पुरत नाही महाराज लोकांचे. अहो एक मेंढ जर आपण गायीसाठी ठेवला, त्या गायीच्या आशीर्वादानं महाराज आपल्याला काही कमी पडत नाही. पण आम्ही गायीसाठी चारा सुद्धा, तो चारा कोणी काढायचा म्हणून ग्लायसेल मारून महाराज त्या गायींचा चारा संपवायला लागलो. आम्ही तणनाशक मारून गायीचा चारा संपवायला लागलो. चाराच नाही म्हणते, ते ढोराईला कोण चारा पाणी करावं म्हणते. त्या गायीला कोणी चहात दूध टाकायला पाहिजे. लहान लेकरं बिमार पडल्यानंतर डॉक्टर म्हणते नाही गायीच्या दुधात औषध द्या, तेव्हा 10 गावं फिरते ना लेकरासाठी, स्वतःच्या पोटच्या पोरासाठी गायीचं दूध उपलब्ध करते. त्यावेळेला गायीचं दूध पाहिजे, परंतु एक गाय पाळायला नको आम्हाला. गोसेवा झाली पाहिजे महाराज. महाराज कितीतरी घरांचं अर्थार्जन गायीच्या दुधावरती होत असतं. बरं तुम्ही आम्ही गायीची सेवा करतो नवल नाही महाराज. तुम्ही आम्ही गायीची सेवा करतो नवल नाही, प्रकृती गायीची सेवा करते. हो प्रकृती गायीची सेवा करते. मला सांगा, आपण ज्वारी पेरतो, ज्वारीचा दांडा किती फुटाचा? झोपले का तुम्ही? ज्वारीचा दांडा 5 फुटाचा, 6 फुटाचा, आणि त्याला लागलेलं कणीस हित भरायचं. लागलेलं कणीस हित भरायचं. कणीस कोणासाठी? माणसासाठी, तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि तो 6 फुटाचा दांडा. मग प्रकृती गायीची सेवा करते ना. आपण गहू पेरतो, 3 फुटाचा गहू. बोट भरायची उंबी कोणासाठी? माणसासाठी आहे. आणि बाकीचं त्याचं कुटार गायीच आहे. प्रकृती सेवा करते ना. तुम्हाला काय वाटतं तुमचं शेत पिकावं, तुमचे पोट भरावे म्हणून देव पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो का? नाही महाराज.
तुमच्यासाठी नाही, ते तुमची शेती पिकावी म्हणून नाही, तर त्या मुक्या जनावरांना चारा निर्माण करण्यासाठी परमात्मा वेळेवरती पाऊस पडत असतो. त्या मुक्या जनावरांचं पोट भरण्यासाठी परमात्मा, कारण की देवाला माहिती आहे माणूस क्रूर झालाय रे, क्रूर माणूस क्रूर झालाय मुक्या जनावरांच्या सेवेसाठी. ते मधात मला एकाने प्रश्न विचारला, म्हणे महाराज या पेपरमध्ये पेपर वाचू वाटत नाही म्हणे, रोज बातम्या येतात, आज इथे बलात्कार झाला, आज तिथे बलात्कार झाला, माणसांची दृष्टी इतकी का वाईट झाली, माणसांची वृत्ती एवढी का वाईट झाली, याच्यावर काही उपाय नाही का म्हणे महाराज. म्हटलं उपाय आहे ना, उपाय आहे. जोपर्यंत म्हटलं या भारत देशातील भोजनाची व्यवस्था सुधरत नाही, जोपर्यंत शुद्ध शाकाहारी भोजन माणसं करत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. कारण की शास्त्र त्याला संमत आहे. जसं आपण अन्न खातो ना, तसंच आपलं मन तयार होत असतं. जैसा खाय अन्न वैसा होय मन. मागं ते ॲडव्हर्टाईज आली, संडे होया मंडे रोज खाओ. हा काय काय तुम्हीच म्हणा, संडे होया अंडे रोज खाओ. रोज खाओ ने रोज दो दंडे. मला सांगा बरं, माणसं ते अंड खातात, कसं निर्माण होतं बरं? दोन जीवांच्या मिलनातून ज्या वेळेला तो कोंबडा कोंबडींच्या ठिकाणी कामोत्तेजना निर्माण होते आणि त्यांचा काम पूर्ण करण्यासाठी ते जीव एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर त्यांच्यापासून त्या अंड्याची निर्मिती होते. कामापासून निर्माण झालेलं अंड जर मनुष्य खाईल तर अंतःकरणामध्ये वासनाच निर्माण होईल ना. वासनेतून निर्माण झालेलं अंड खाल्ल्यानंतर वासनाच अंतःकरणामध्ये निर्माण होईल, माणसाचं मन वासनामय होईल. आणि त्या उलट जर गायीचं दूध मनुष्य प्यायला लागला तर काय होईल? मला सांगा बरं, गाय दूध कधी देते? ज्या वेळेला तिचं वासरू तिला सोडल्या जातं, आणि वासरू सोडल्यानंतर ज्या वेळेस ते वासरू आपल्या गायीला डुसण्या देतं, आणि गायीने डुसण्या त्या वासराने डुसण्या दिल्यानंतर आपल्या बाळाच्या लेकराच्या संबंधाने त्या आईच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य निर्माण होत असतं. काय होतं? वात्सल्य निर्माण होतं का वासना निर्माण होते? वात्सल्य निर्माण होतं. आणि वात्सल्याने युक्त, प्रेमाने युक्त जर दूध जे लेकरासाठी आलेलं आहे, बाळासाठी आलेलं आहे स्वतःच्या, आणि त्या गायीचं जर वात्सल्याने प्रेमाने युक्त दूध मनुष्य जर प्यायला लागला तर त्याचं मन कसं होईल महाराज? त्याचं मन सुद्धा वात्सल्याने प्रेमाने युक्तच त्या ठिकाणी बनेल, आणि मगच त्या ठिकाणी महाराज आपली संस्कृती सुधरू शकेल. तेव्हाच अंतःकरणातील विकार. म्हणून गायीला एवढं प्राधान्य आहे महाराज. गायीशिवाय काहीच चालू शकत नाही हो. तुमचं घरामध्ये जर अपवित्रता आली तर त्या ठिकाणी गोमतीर शिंपडल्याशिवाय घर पवित्र होत नाही. हे पूजेमध्ये, देवाच्या अभिषेकामध्ये, भगवंताच्या अभिषेकामध्ये दही दूध लागतं, तूप लागतं. ह्या सगळ्या गोष्टी महाराज, ही संपूर्ण प्रकृती गोमय आहे. गायीशिवाय काहीच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे, ज्यांच्या जवळ सामर्थ्य आहे त्यांनी एक तरी गाय, किमान एक तरी गाय, आपण हिंदू आहोत, एक तरी गाय आपण घरी सांभाळलीच पाहिजे. आणि ज्यांच्याकडून सांभाळणं होत नाही तर किमान जे सांभाळतात त्यांना त्या गायीच्या संबंधाने महाराज, त्या गायीची सेवा करण्यासाठी तुमच्या जवळ पैसा असेल तर अर्थार्जनाचं सहाय्य त्यांना करा, गोशाळेला सहकार्य करा, आणि गायीची सेवा त्या ठिकाणी होऊ द्या. भारती रहिवासियानो, भारती रहिवासियानो, वाचवा जीव गायचा, वाचवा जीव गायचा.
कष्ट साहुनी देतसे दही दूध लोणी ही जशी कष्ट साहुनी देतसे दही दूध लोणी ही जशी पुत्र देऊनी आपुला पुत्र देऊनी आपुला वावीत से घरशेचा नंतर तिच्या शरीरामधून सुंदर चंदनाप्रमाणे सुगंध त्या ठिकाणी यायला लागला. का? भगवंताच्या अंगाचा स्पर्श तिला झाला होता आणि त्याच्यामुळं भगवंताचा अंगसंग घडल्यामुळं तिच्या शरीरातून पेटलेल्या शरीरातून सुद्धा चंदनाप्रमाणे सुगंध त्या ठिकाणी यायला लागला. जो कोणी मनुष्य या एतत पूतना मोक्षम, पूतनेचा मोक्ष अशा प्रकारे झाला. आणि ही लीला जो कोणी श्रवण करतो भगवंताच्या चरणाच्या संबंधाने त्याचं प्रेम वृद्धिंगत होत असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे भगवान परमात्म्याचं जन्म नक्षत्र आलं आणि त्या समयाला यशोदा भगवंताचं दुग्धपान करून एका छकड्याच्या खाली त्या ठिकाणी परमात्म्याला झोडीमध्ये झोपवत आहे आणि सगळ्या गवळणी हळदी कुंकू करत आहे, गीत गात आहे. आणि तेवढ्यामध्ये त्या छकड्यामध्ये चकटासूर नावाच्या असुराने प्रवेश केला. भगवंतानी आपला डावा पाय त्या छकड्याला लावल्याबरोबर छकडा मोडून पडलेला आहे. यशोदेने भगवंताला पुन्हा जवळ घेतलं, दुग्धपान करायला लागले. तेवढ्यामध्ये तृणावर्त नावाचा असुर वाऱ्याच्या रूपामध्ये आला. भगवंतानी आपलं शरीर इतकं जड केलं, यशोदेला मांडीवरती तो कन्हैया देवाला घेऊ वाटत नव्हतं, इतका जड. जसं खाली ठेवलं तृणावर्ता आला आणि त्या भगवंताला घेऊन आकाश मार्गे तो जायला लागला. भगवंतानी शरीराला अजून जडत्व त्या ठिकाणी दिलं, एक जोराचा ठोका त्याला दिला. तृणावर्त गत प्राण त्या ठिकाणी झाला आणि त्याच्या छातीवरती तृणावर्त ज्या ठिकाणी पडला, नंद बाबाच्या अंगणामध्ये त्याच्या छातीवरती कन्हैया त्या ठिकाणी होते. यशोदेने भगवंताला उठवलं, उचललं, पुन्हा मांडीवरती घेतलं, दुग्धपान करायला लागली. भगवंताला जांभळी आली तर तिच्या मुखामध्ये, भगवंताच्या मुखामध्ये यशोदेला संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे. आता पहा, गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले, तर या देहरूपी गोकुळात प्रगट झाल्यानंतर परमात्मा सगळ्यात अगोदर जर काय करत असेल तर तो पूतनेचा नाश करतो. पूतना काय आहे? जी अज्ञान स्वरूप आहे, जी पापिनी आहे, ती पूतना आहे. परमात्मा या देहात प्रगट झाल्यानंतर पूतना अर्थात अज्ञानाचा नाश, पापाचा नाश परमात्मा करत असतो. परमात्मा छकटासुराचा वध करतो. म्हणजे काय करतो तर पहा, ज्या छकड्याला बैल जुंपलेले नाहीत म्हणजे तो अधर्म रूपी रथ आहे. परमात्मा त्या छकटासुराचा वध करतात, अर्थात जीवनातील अधर्माचा नाश परमात्मा करत असतो. आणि तृणावर्ताचा नाश करतो, म्हणजे भोग प्रवृत्तीचा नाश परमात्मा या ठिकाणी करत आहे. आणि तृणावर्ताचा उद्धार केल्यानंतर शुकदेवजी महाराज पुढे सांगतात, गर्ग पुरोहितो राजन यदुनाम समूहातपा व्रजम जगामनंदस्य वसुदेव प्रचोदित. एकदा गर्गाचार्यजी महाराज आलेले आहेत आणि गर्गाचार्यजी महाराजांना आता नंद बाबा विनंती करतात की तुम्ही आमच्या पुत्रांचं नामकरण करा. आणि गर्गाचार्य नको नको म्हणत असताना सुद्धा नंद बाबा ऐकत नाही, तुम्हीच नामकरण करा. आणि मग गर्गाचार्यजी गायीच्या गोठ्यामध्ये आपण कंसाला कळणार नाही अशा गुप्त स्थितीमध्ये नामकरण करू. आणि रोहिणीने भगवंताला आपल्या मांडीवरती घेतलंय आणि यशोदेने भगवंताला आपल्या मांडीवरती घेतलेला आहे. अदला बदल केली लेकरांची. रोहिणीने देवाला घेतलं आणि यशोदेने बलरामजींना घेतलेलं आहे. आणि यज्ञ प्रज्वलित झाला.
यशोदेच्या मांडीवरती असणाऱ्या रोहिणीच्या पुत्राला पाहिलं आणि गर्गाचार्य बोलतात, यशोदे तुझ्या मांडीवरती जो आहे त्यांनी रोहिणीच्या ठिकाणी जन्म घेतलाय म्हणून त्याचं नाव मी रोहिणी असं ठेवत आहे. अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणे. याच्या जवळ जगत कल्याणाचं बल आहे, जगाचं कल्याण करणारं बळ याच्या जवळ आहे म्हणून दुसरं नाव याचं मी बलराम असं ठेवत आहे. बोलिये बलराम भगवान की. बलराम असं नामकरण त्या ठिकाणी झालं आणि रोहिणीच्या मांडीवरती असणारा जगाचा आधार जगदाधार परमात्मा पाहिला आणि गर्गाचार्यांना भाव समाधी लागली. देवाला पाहिल्याबरोबर भाव समाधी लागली. खोजा सकल जहां में तो तेरा पता नहीं, खोजा सकल जहां में तो तेरा पता नहीं, अब तेरा पता चला तो अब मेरा पता नहीं. देव पहावयासी गेलो आणि देवची होनी ठेलो. त्या भगवंताला शोधताना आपण आपल्याला विसरतो. मात्र ज्या वेळेला त्याला आपण पाहतो, भगवंताला पाहतो आणि देव दिसल्यानंतर माणसाचं जीवत्व संपून जातं. जीवदशा जाऊन देवभावावरती त्या ठिकाणी मनुष्य त्या ठिकाणी जात असतो. आणि म्हणून भगवंताला पाहिलं आणि गर्गाचार्यांना भाव समाधी लागलेली आहे. यशोदा पुन्हा पुन्हा जाग करते, उठा माझ्या लेकराचं नामकरण करा. त्यावेळेला गर्गाचार्य बोलतात, यशोदा अगं तुझ्या मुलाला किती नावं म्हणून मी द्यायचे. अगं हा प्रत्येक युगायुगामध्ये प्रगट होत असतो. कधी हा नील वर्णाचा होतो, कधी शुक्ल वर्णाचा होतो, कधी पीत वर्णाचा होतो. शुक्लो रक्तस्तथा पीत इदानी कृष्णतांगतः. वेगळे वेगळे रूप धारण करणारा हा तुझा युगायुगामध्ये अवतार धारण करणारा हा तुझा पुत्र आहे. बहुनी संती नामानी, याचे अनेक नाव आहेत. देवाचे एक नाव आहेत का महाराज? विष्णू सहस्त्रनाम, हजारो नाव देवाचे आहेत. या अवतारामध्ये भगवंतानी सावळ रूप धारण केलेलं आहे आणि जगत कल्याणाकरता संपूर्ण जगताला तो आपल्याकडे आकृष्ट करून घेणारा आहे. आणि म्हणून मी याचं नाव श्री कृष्ण असं ठेवत आहे. बोले श्री कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण असं नाम ठेवलेलं आहे. यशोदा मैया बोलायला लागली, गर्गाचार्य किती अवघड नाव ठेवलो म्हणे. श्री कृष्ण असं जीभ वाकडी तिकडे करावं लागते म्हणे, तेव्हा कुठं त्याचं नाव येतं म्हणे. सरळ सरळ नाव येत नाही. तुम्ही याला कृष्ण म्हणा नाही तर काही म्हणा म्हणे. मी तर माझ्या परीनं याला कन्वा म्हणून हाका मारेल, कन्हैया कन्हैया म्हणून मी याला हाका मारेल. कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा. कोई कहे गोविंदा, कोई कहे गोपाला, कोई कहे गोविंदा, कोई कहे गोपाला. तो सावरिया बांसुरिया वाला, तो सावरिया बांसुरिया वाला. गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला. हरि बोल. राधा ने श्याम कहा, मीरा ने गिरधर, मीरा ने गिरधर. ओ राधा ने श्याम का, मीरा ने गिरधर, मीरा ने गिरधर. कृष्ण ने कृष्ण कहा, तू जाने नटवर, जाने नटवर, खूब जाने नटवर. ग्वाल बाल ने तुमको पुकारा. गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला. सावरिया बांसुरिया वाला, सावरिया बांसुरिया वाला. श्री राधे. दोन्ही हाताने मोठ्या प्रेमाने
सदा तुम्हें पुकारे कृष्ण कन्हैया, कृष्ण कन्हैया। सूरों के आगे हो तुम हो उजाला, गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला। मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला। गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम 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 सीता। सगळ्यांनी हाताने टाळे वाजवून एकदा मोठ्या प्रेमाने हरी बोल।